नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यासाठीचा एक मोठा निर्णय आज राज्य सरकारने जाहीर केलेला आहे. हा निर्णय आहे पुरंदर तालुक्यात उभ्या राहणाऱ्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाबाबतचा. या विमानतळाची चर्चा गेली अनेक वर्ष फक्त कागदावरती होती. त्याचं भूसंपादन होणार नाही होणार, शेतकऱ्याची संमती मिळणार नाही मिळणार, असे अनेक मुद्दे याच्यामध्ये होते. शेवटी या सरकारनं याबाबतचा अंतिम दर जाहीर करून एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आता हा जो दर आहे, हा दर किती आहे, हा तो ऐकून तुम्हाला देखील धक्का बसू शकेल. या विमानतळासाठी 7 गावांमधनं जवळपास 3000 एकर, ऍक्च्युली आकडा जो 3042 वगैरे असा एकर आहे, इतकी जमीन भूसंपादित करायची आहे. आणि त्यासाठीचा जो रेट आहे 1,61,01,925 रुपये, म्हणजे साधारणपणे 1,61,00,000 रुपये प्रति एकर या दरानं सरकार हे भूसंपादन करणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची अपेक्षा किती होती? साधारणपणे 1.5 कोटी रुपयापर्यंतची होती, असं जे मला कळालेलं आहे. पण सरकारनं त्याच्यावरती 10 लाख रुपये दिलेले आहेत. याही पेक्षा वरती असं सरकारनं दिलेलं आहे, तुमची जी झाडं आहेत, आंबा, सीताफळ, अंजीर, नारळ, चिंच, चिक्कू, विहिरी, घर, यासाठीचं पण एक वेगळं पॅकेज त्यासाठी दिलेलं आहे. आता आंब्यासाठीचा दर जर पाहिला तर एका झाडासाठी 50 ते 60 हजार रुपये मिळू शकतात. चिक्कूसाठी 13 ते 17 हजार रुपये मिळू शकतात. आज जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी याबाबत प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी साधारणपणे असं सांगितलेलं आहे, हे जर एक्स्ट्रा पॅकेज जर सगळं धरलं, घर, झाडं, नंतर विहिरी, बोरवेल, बाभूळ, कडुलिंब, बोर, निलगिरी, पिंपळ अशी जरी झाडं गृहीत धरली तरी एका एकराचा जो दर आहे तो जवळपास 2 कोटी रुपयापर्यंत जातो आहे. म्हणजे या 3000 एकरासाठी सरकार तब्बल 6000 कोटी रुपये खर्च करणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्पांसाठी भूसंपादन झालेलं आहे, पण पुणे जिल्ह्यातलं हे भूसंपादनाचे जे आकडे आहेत हे विक्रमी आकडे आहेत, ही मात्र वस्तुस्थिती आहे. याआधी मावळ तालुक्यात भूसंपादन झालेलं आहे. चाकणमध्ये SCS साठी म्हणजे SCZ साठी भूसंपादन झालेलं आहे. तेव्हा 250, 300, 400 कोटी रुपयांची अशी पॅकेजेस होती. पण हे जे पॅकेज आहे, हे पॅकेज पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं पॅकेज ठरणार आहे. यातली आणखीन एक महत्वाची जी गोष्ट काय आहे की याशिवाय जी मंडळी स्वतःहून संमत म्हणजे स्वखुशीनं या भूसंपादनाला परवानगी देतील त्यांना त्यांच्या जमिनीच्या 12.5% असा विकसित भूखंड देखील मिळणार आहे, जो विमानतळाच्या आजूबाजूला जे डेव्हलपमेंट होणार आहे, जे विमानतळ प्राधिकरण जे सगळं तिथे विकसन करणार आहे, त्या ठिकाणी 12.5% देखील भूखंड मिळू शकणार आहे. दुसरी गोष्ट कशी आहे की या ठिकाणी जी काही मंडळी राहत आहेत, वास्तव्य करतायत, ज्यांचं रोजीरोटीसाठी त्याच गावामध्ये निवासाला आहेत, त्या प्रत्येक कुटुंबातील एकाला एरो सिटीमध्ये रोजगार देण्याचं देखील आश्वासन सरकारनं दिलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जे अल्पभूधारक आहेत, ज्यांची जमीन ही 2 हेक्टरपेक्षा कमी आहे, म्हणजे 5 एकरपेक्षा कमी आहे, त्यांना सरकार यापेक्षा वेगळे पॅकेज देणार आहे. त्यांच्या भावामध्ये थोडीशी वाढ करून देणार आहे, ज्यामुळं त्यांचं एकूण जर सगळी जमीन गेली तर त्यांना भाव थोडासा जास्त मिळावा, असा त्या पाठीमागचा हेतू आहे. इतकं 6000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर होऊनही आणि सरकारनं याबाबत वेळोवेळी आवाहन करूनही 3000 एकरपैकी किती शेतकऱ्यांनी किंवा किती जमीन प्रत्यक्षरित्या सरकारच्या ताब्यात स्वखुशीने येऊ शकते, याची आतापर्यंतची जी आकडेवारी आहे, तर फक्त 244 खातेदार आहेत. म्हणजे 6000 पैकी फक्त 244 खातेदारांनी स्वखुशीने परवानगी दिलेली आहे आणि त्यातली 436 एकरच जमीन आतापर्यंत सरकारच्या ताब्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी असं सांगितलेलं आहे की 10 जून पर्यंत तुम्ही संमतीपत्र दिलं पाहिजे, अन्यथा तुम्हाला जी विकसित भूखंड 12.5% मिळणार आहे किंवा नोकरीसाठी जे आश्वासन दिलेलं आहे त्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल. सरकार हे जे भूसंपादन आहे हे सक्तीनं देखील करू शकतं, असा इशारा देखील कलेक्टर जितेंद्र डोडी यांनी दिलेला आहे. पण एकूणच जर पाहिलं तर हा प्रकल्प पुण्यासाठी, राज्यासाठी महत्वाचा आहे. सरकारनं चांगला दर दिला आहे असं कागदोपत्री तरी दिसून येत आहे. या ठिकाणी अनेक उद्योजकांनी आधीच जमिनी घेतलेल्या होत्या 5 वर्षापूर्वी, 10 वर्षांपूर्वी.
त्यांचा देखील मोठा फायदा याच्यामध्ये होताना दिसून येत आहे. सगळ्यात महत्त्वाची जी शेतकऱ्यांसाठीची जी गोष्ट आहे की हे जे तुमचं भूसंपादन होणार आहे त्याच्यावरती तुम्हाला इन्कम टॅक्स वगैरे काही द्यावा लागणार आहे का, तर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स किंवा प्राप्ती कर हा त्याच्यामध्ये द्यावा लागणार नाही. याशिवाय ही जी सगळी जमीन आहे ही सगळी जमीन ही टॅक्स फ्री आहे, त्याच्यावर कोणता भार नाही आहे, हे देखील शेतकऱ्यांना पाहावं लागणार आहे. आता इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा येणार आहे, जवळपास या 7 गावांमध्ये 6,000 कोटी रुपये येणार आहेत. आणि ही जी गावांची नावं आहेत ती नावं सांगतो. आणि सगळ्यात कोणतं मोठं गाव आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक जमीन घेतली जाणार आहे ते आहे खानवडी. 269 हेक्टर ही सर्वाधिक जमीन खानवडीमधली घेतली जाणार आहे. आणि हे खानवडी गाव हे महात्मा फुलेंचं आजोळ म्हणून ओळखलं जातं आणि त्यासाठी ते प्रसिद्ध आहे. तर या गावामधली सर्वाधिक जमीन ही संपादित होणार आहे. त्या खालोखाल आहे कुंभार वळण, त्या ठिकाणची 245 हेक्टर जमीन भूसंपादित होणार आहे. त्यानंतर एकतपूर आहे, एकतपूरमध्ये 199 हेक्टर, पारगावमध्ये 188, वनपुरीमध्ये 154, उदाची वाडीमध्ये 58, मुंजवडीमध्ये 82 हेक्टर, असं हे साधारणपणे या 7 गावांचा जमिनीचा साधारणपणे अंदाज आहे. आणि या 7 गावांमध्ये विचार करा 6,000 कोटी रुपये येणार आहेत. अनेक शेतकऱ्यांनी एवढी मोठी रक्कम कधी पाहिलेली नसेल. त्यांच्या पूर्वजांनी सांभाळलेली, विकत घेतलेली, विकसित केलेली ही जमीन द्यावी लागणार आहे. आणि अर्थातच त्यांचे इमोशनल भावनिक बंध या जमिनीशी जोडले गेलेले असतीलच. त्यामुळंच सध्या तरी संमती देणाऱ्यांचं प्रमाण कमी दिसत आहे. पण हा 1,61,00,000 आणि प्लस त्याच्यावर इतरत्र मिळणारे लाभ जर विचार केले तर हे जे पॅकेज आहे हे पॅकेज बरेच शेतकरी मान्य करतील असं तरी सध्या बोललं जात आहे. पुणे जिल्ह्यातला हा सगळ्यात मोठा भूसंपादनाचा निवाडा आहे, एवढं मात्र निश्चित. 6,000 कोटी छोटी रक्कम नाही, फक्त घेतल्यानंतर त्या रकमेचा वापर योग्य व्हावा आणि ती कुठे गुंतवावी, कशी गुंतवावी, चांगला परतावा कुठे मिळू शकेल, व्यसनांमध्ये ही रक्कम कशी जाणार नाही, यासाठी राज्य सरकारनं आणि जिल्हाधिकारी कार्यालयानं गोखले अर्थशास्त्र संस्थेशी एक करार केलेला आहे. त्याबाबत शेतकऱ्यांना, जागा मालकांना हे मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्यामुळं या मोठ्या रकमेला पायवाटा तातडीने फुटू नयेत, ही रक्कम तातडीने खर्च होऊ नये, पुढच्या पिढ्यांसाठी राहावी, यासाठी देखील सरकार मार्गदर्शन करणार आहे. तर या ठिकाणचे शेतकरी बघूया कसा रिस्पॉन्स देत आहेत. पण सध्या तरी हा जो रेट मला असा वाटतो आहे तो शेतकऱ्यांना थोडासा दिलासादायक असू शकतो. शेवटी जर त्यांनी जमीन दिली नाही तर सरकार सक्तीने भूसंपादन करणार आहे, एवढं मात्र निश्चित. तुम्हाला याबाबत काय वाटतं जरूर कळवा. पाहत राहा लेट्स अप मराठी.